काही वेळापूर्वी तुमच्या मोबाईलवर सुद्धा एक सायरन वाजला आणि त्यामुळे तुम्ही घाबरून गेलात का? तर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, कारण तुमच्याच नाही तर देशभरातल्या लाखो मोबाईलवरती सायरन वाजलेला आहे. सरकारनं हा एक सुरक्षेचा पर्याय म्हणून निर्णय घेतलाय. यात नवीन मोबाईलवरच्या डिझास्टर अलर्ट सिस्टीमचं परीक्षण केलं जाणार आहे. भविष्यात जर कधी भूकंप आला, वीज पडली, सुनामी किंवा गॅस लीक सारख्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचवण्याची गरज पडली, त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचंच परीक्षण आज करण्यात आलेलं आहे. तर यावरती फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. या ठिकाणी मोबाईलवर जे मेसेजेस आले त्या संदर्भात यापूर्वीच आपल्याला कल्पना देण्यात आली होती की अशा प्रकारचा प्रयोग केला जाणार आहे. आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण शुद्ध भारतीय मेक अशा पद्धतीनं ही अलर्ट सिस्टीम तयार झालेली आहे. युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचंच टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअर्डनेसमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअर्डनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे. तर हा धडकी भरवणारा तो मेसेज नेमका कसलाय पाहूयात. देशभरातल्या लाखो मोबाईलवरती अचानक सायरन वाजला. अचानक मोबाईलमधून विचित्र आवाज आणि अलर्ट आले. सरकारकडून सेल ब्रॉडकास्ट सिस्टीमची टेस्टिंग झाली. आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी हे ट्रायल करण्यात आलं. आपत्कालीन सूचनेचा मेसेज मोबाईलवरती डायरेक्ट मिळणार आहे. ओके बटन दाबून अलर्ट बंद करता येणार आहे.